मित्रांनो, वेलकम टू द जस्ट नील थिंग्स. असं बोलतात की कुठल्याही माणसाला आपल्याला ह्युमन्सला सवय लागायला किंवा सवय सुटायला 21 दिवस लागतात. तर माझ्या मते आतापर्यंत मला व्लॉगिंगची सवय लागलेली आहे, डेली व्लॉगिंगची, आणि तुम्हाला पण डेली वॉचिंगची सवय लागलेली आहे. आणि ही अशी सवय कंटिन्यू राहू दे. फक्त जरा झोपेचा जरा सीन होता आपला, बिकॉज आपण बाहेर मुंबईत गेल्यावरच बहुतेक सीन सॉर्ट होईल. कारण की असं होतं गेले 2-3 दिवस की व्लॉग एडिट करता करता अशी खूप झोप येते आणि काय पण एडिट होतं आहे, मग मला परत एडिट करायला लागतं आहे. सो आज असा डिसिजन घेतला मी रात्री की झोपतो, सकाळी उठून व्लॉग एडिट करतो. तर ते थोडंसं वर्क झालं, तर थोडंसं मला ते ॲडजस्ट करतो आहे मी अजून. टाईम डिफरन्समुळे लय वाट लागते. येस, सो आज काय करतो आहे? खोकला झाला आहे, डांग्या खोकला झालाय. आज आपण चाललो आहे ग्लासगोला, जे आहे इथून 1 तास लांब. आम्ही इथून चेकआउट केलेलं आहे आणि ग्लासगोला माझा भाऊ राहतो, सखा चुलत भाऊ साहिल, जो इथे अभ्यास करायला आणि आता एक जॉब करतोय. अभ्यास दोन्ही करतोय तो. हां, जॉब करतोय. सो आता आम्ही त्याच्याकडे चाललो आहे. त्याच्यानंतर ग्लासगोमध्ये काही गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. काय करणार आहोत आज आपण? म्युझियम करणार आहोत आणि म्युझियम करणार आहोत. बाकी साहिल सजेस्ट करेल आणि बघू. येस, दॅट्स प्रिटी मच द डे. लेट्स सी आपला दिवस कसा जातोय. लगेच आपल्या ब्लॉगला सुरू करूयात. आमची रोड ट्रिप चालू झालेली आहे आजपासून, आणि आता ह्याच्यापुढे सेकंड दिवस आमचे रोड ट्रिपमध्येच जाणार आहेत. छोटी रोड ट्रिप आहे 1 तासाची टुवर्ड्स ग्लासगो, आणि त्याच्यानंतर उद्या अजून असे मोठे मोठे रोड ट्रिप आम्ही करणार आहे. पूर्ण स्कॉटलँड फिरून काढणार आहे गाडीने. कसं करायचं? दाबू नको. पहिले इथे होते जर आधीच खाल्ला. आधी तो 99 जे पाऊंड्स होल्ड करणार. चल 99च्या आतच करायचं. तर चालू आहे. तर ते खाली कर. हा, ते खाली कर. काढ. झालं. झालं. किती पैसे गेले? 900 रुपयाचा भरला आपण. किती? 5 लिटर 6 लिटर सॉरी. $900 900. थंडी वाजते की नाही? विदाउट
तू इथे आल्यापासून इथेच राहतोय की चेंज केलं? मी आधी स्टुडंट अकोमोडेशनला राहायचो. आता मी हा सोडतोय फ्लॅट पुढच्या महिन्यात. आणि मग दुसरीकडे घेतली सोड. तिथे 3 BHK. अच्छा. येऊ दे बस. घासले गाडी मर्सिडीज तिकडे लावले त्यांनी ग्रासवर. सो गाईज आम्ही आलेलो आहोत केल्विन्स ग्रूव्ह आर्ट म्युझियमला. बायको आर्टिस्ट असल्यामुळे आणि मीही थोडा आधी होतो, म्हणजे आता पण आहे, काय बोलू शकत नाही स्वतःला, पण ती ॲक्च्युअल ड्रॉइंग आणि ह्याच्यामध्ये आत्ता सध्या काम करते. म्हणून आम्ही पहिले म्युझियम बघायला आलो आहे. म्युझियम काय आहे, कसं आहे, हिस्ट्री काय आहे ते बघूया, मग पुढे काय आहे या म्युझियममध्ये. पण फक्त आर्ट बघायचं नाही, बाजूला यायचं, बाकी सगळ्यात इंटरेस्ट नाही. बेस्ट पार्ट अबाउट द म्युझियम इज हे म्युझियम फ्री आहे. 3000 रुपये तरी वाचले असतील. होतं चांगलं होतं ना. उन्हात मस्त पेंटिंग होतं आणि पेंटिंग्स तर मला पण आवडल्या. एकदम छान जुन्या आर्टिस्टचे कामं होती, एकदम ओल्ड. मार्गरिटा सोडून काय पण खा. सो आम्ही आलो होतो इथे फरीना पिझ्झा करून, समोर म्युझियमच्या समोरच आहे, कारण की लागली जोरात भूक. इथे ते जायची पण आम्हाला पेशन्स नाही राहिला आहे. सो काय मागवते तू, पिझ्झा की पास्ता? बघतर कट करून ना विचार करत होता कोण पिझ्झाला असं कट करायचं. पहिल्यांदा ही कुठली नदी आहे? ग्लाइड. खाली जाऊ शकत नाही, बंद.
सो गाईज आम्ही आलो आहे रिव्हरसाईड म्युझियममध्ये. रिव्हरसाईड म्युझियममध्ये सगळे विंटेज गाड्या आहेत. इथे UK, लंडन, स्कॉटलंड सगळ्यातल्याच बस, ट्रेन्स, तुमच्या गाड्या, बाईक्स, सायकल्स, इवन व्हॅन, सगळ्याच्या विंटेज कलेक्शन आत ठेवलेलं आहे त्यांनी आणि स्टोअर केलं त्या पद्धतीने. चला बघूया काय आतमध्ये. खूप लहान मुलं वाढत. पाडलाय स्टंटबाजी. या म्युझियम मध्ये काय आहे पण सगळं विंटेज आहे वाटतं. टेस्ला पण ठेवलेलं आहे. सो ही एक बस आहे, गाडी आहे, पण ह्याच्यामध्ये घर आहे. कार्टर नावाची एक फॅमिली होती, ती ह्याच्यामध्ये राहायची खूप वर्ष आणि ते वर्षात 2-3 वेळा ते फिरवायला बाहेर घेऊन यायचं, घर बघायचं. किचन आहे आणि हा जो भाग आहे हा असा आतून पूर्ण बनते आणि तिथे वॉशरूम आहे. ही ती फॅमिली आहे. ती फॅमिली 30 वर्षापर्यंत या कॅराव्हॅन मध्ये राहिली. आता हे बघा, ही ती फॅमिली आहे. भाई सगळ्या गाड्या इतक्या परफेक्ट आणि भारी कंडिशनमध्ये येतात. ही बस इकडची या माणसाने चालू केली आहे
मला वाटलं का गाड्या असं फक्त स्टोअर करून ठेवल्यात त्यांनी, पण त्यांनी रिस्टोर काय बोलतोय त्यांनी गाड्या जपल्यात अशा पद्धतीने की त्या चालू होतील. म्हणजे बस तर मला अपेक्षा पण नव्हती की चालू होईल आणि बाहेर ठेवल्यात त्या. पण डेंजर नेक्स्ट लेवल. त्यांनी असं पण केलं की ज्या फॅमिलीजकडे होते ह्या गाड्या पर्टिक्युलरली त्यांनी डोनेट केल्यात या म्युझियमला. आणि मग त्यांनी एक म्हणजे कोणाची गाडी होती, कधीपासून त्यांच्याकडे होती आणि त्यांची एखादी फॅमिलीमधली आठवण, जुना फोटो असं सगळं पण तिथे ठेवलं आहे. सो ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही येणार असाल तर या इकडे, तुम्हाला पण एक्सपिरियन्स करता येईल. सो गाईज आम्ही आता आलो आहे ग्लासगोमधलं एका, नाव काय आहे सिमेंट्री, पण नेक्रोपोलिस सिमेंट्रीमध्ये, जी आता ॲक्टिव्ह नाही आहे. आधी ॲक्टिव्ह होती पण आता त्याचं त्यांनी असं एक टुरिस्ट प्लेस बनवले. ते वर सगळे बॉड्या पुरल्या आहेत आणि तिथून वरनं सिटीचा पूर्ण व्ह्यू येतो. तर आता पूर्ण व्ह्यू घ्यायला आम्ही चाललो आहे. बॉर्डरकडे आम्ही बघ, उद्या वर येऊन आणायचे ते पुरायला. हा हे आणि हा हे काय रे, चर्च आहे का रे? अच्छा हे कॅथेड्रल म्हणजे तेच ते चर्च कम. हा डीक घो. सो असं इथे माझ्या भावाच्या मित्राने त्याला सांगितलं की इथे आधी जे 1883 1830 वगैरे मधली डेथ्स झाल्यावर इथे लोकांना पुरायचे. पण मग ते त्याच्यावर असे स्ट्रक्चर बांधायचे वेगवेगळे क्रिएटिव्ह आणि मोठे, जस्ट टू शो की तो माणूस किती पॉवरफुल होता. असं जो तो आपापल्या फॅमिलीसाठी फ्रेंड्ससाठी करायचा. आणि खूप क्रिएटिव्हली वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यांनी बनवल्यात. आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी वाईफ आणि हजबंड मुलांसकट असं एकाच ठिकाणी एका एरियात म्हणजे वेगवेगळ्या इयरमध्ये डेथ झाल्यानंतर पण आजूबाजूलाच करून एक स्ट्रक्चर तिथे बनवलं आहे. असं ही जागेचं महत्त्व आहे. आणि इकडनं सिटी दिसते. आणि असं बोललेलं की इथे जेव्हा नॉर्दर्न लाईट्स आलेले जेव्हा इथे दिसलेले तेव्हा सगळे ह्या ठिकाणी येऊन रात्री ते बघायला आलेले. तशी ही डरावणी प्लेस नाही आहे अजिबातच. जशी काय असं भीतीदायक वाईब नाही येते. चिल वाईब आहे. आता दिवस आहे, रात्री नको यायला इकडे. वाईब जरी चिल असली तरी कर. व्हिडिओ काढतेस ना? माहिती मला. फोटो काढते थांब जरा. गप्प बस. ओ सिनेमॅटिक शॉट. Just trying to get some, let's go get out.
काय बोलतात त्याला? जॉर्ज स्क्वेअर हार्ट ऑफ सिटी. म्हणजे असा मेन पॉइंट आहे का सगळे म्हणजे असं? हा येतात इथे फंक्शन. ओके ओके. हार्ट ऑफ सिटी म्हणजे ग्लासगोचा. ग्लासगो सिटी आहे ना. आयला फुल पेंटिंग सारखंच आहे ना इकडे श्रिया. असं वाटतं का पेंटिंगच बघतोय आर्किटेक्चर इथलं. ते क्वीन स्ट्रीट आहे. रेल्वे स्टेशन आहे. साहिल आमच्यासाठी बनवतोय. कुठल्या स्टाईलचं चिकन आहे? स्टाईल होईल आता काय. इंडियन चिकन. इंडियन चिकन बनवतोय मस्त. संध्याकाळचे इथे 8 वाजायला आले तरी इथे छान सनलाईट पडतोय, ऊन पडतंय. भात लावणार आहे. आणि काय आणलं रे? रोटी कुठे गेली? हा ही रोटी. सो आता आज आम्ही प्रॉपर इंडियन जेवणार आहे. म्हणजे मी इथं काय 2-3 दिवसच झालेत. मला लई टाइम झाला प्रॉपर जेवण. वास तर भारी येतो. आपण कोथिंबीर चिरून टाकूया. कोथिंबीर इंडियन दुकानावर आणलं. महाग मिळते की स्वस्त मिळते? ही मला पडली 129 रुपये. 150 रुपयाला. नाही हा म्हणजे आत्ताच्या रेट प्रमाणे. पण काय करणार, मोठी पानं आहेत कोथिंबीरची. कोथंबिरा. काय काय प्रश्न म्हणजे बायकांसारखे होते. कितीला पडलं हे, किती पडलं ते वगैरे. बाई आहेस. होत चाललेत ना पण अजून ते बाई पण होत चालली आहे, अजून झाली नाहीस पूर्णपणे. काका लेफ्टी आहेत ना? नाही ना, कोणच नाही. घरात कोणतरी असेल आजोबांच्या साईडला वगैरे. लक्षात नाही. लॅपटॉप नाही उचलत आहे. उचलू का मी लॅपटॉप? थोडं मागे करतो. काय पडलं? हे टाकलं तर नवीन फोन घ्यायला लागेल. चला. अरे बापरे, लगेच कडक झाली. इंडियन भाई, फुल इंडियन टेस्ट. ठीक आहे, आपल्या एक नंबर. अच्छा, घरचा मसाल्याची बात आहे. तेच कल्याणी काकीच्या हातच लागतंय. छान, मस्त.